चला दोन्ही टीम्स यानंतर आपण देखील रेडी राहायचं. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी. आणि त्यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जय हनुमान टेंबिवली. त्यानंतर मॅच होईल श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे आणि त्यापुढील होणारा सामना कांबे स्पोर्ट कांबे. चला ज्या टीम्स या ठिकाणी उपस्थित जेवणाची व्यवस्था झालेली आहे, आपण जेवण करून घ्यायचंय. आपण पाहतायत मान्यवर कक्षाच्या अगदी खाली या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिला चेंडू चांगला बॅटच्या आतमध्ये लागलाय. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय. चेंडू निघून जाईल, थांबणार नाहीये. आलाय पहिल्याच बॉलवर हा नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता धावफलकावरती पहिल्या धावा लागल्या जात आहेत. 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मनोहर बजागे गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतोय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून दिलाय. पंचांच्या बाजूने वलतील. पंचांचे दोन्ही आज समांतर. धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल एक्स्ट्राच्या मदतीनं. धावफलक जे ते आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 5च्या घरामध्ये. सलामीची जोडी एका बाजूने रवी भोईर आणि दुसऱ्या बाजूने नितीन तरे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत रवी भोईर स्ट्रायकिंग एंडला आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका किती चांगला आहे. टायमिंग किती चांगलं साधलंय. टायमिंग इकडनं प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय डीप मिड ऑनच्या डोक्यावरून. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर आलाय हा बिग हिट सिक्सर. फटका जर इकडनं पाहिला तर मिडल ऑफ द बॅट करत असताना स्टेट बॅट परफेक्टली टायमिंग साधत असताना इकडनं सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. दुहेरी अंकामध्ये आता इकडनं धावफलक प्रवेश करताना दिसतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील उचललाय आणि फेकून दिलाय दूर कुठेतरी. अवकाशी सफरा करता या चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता गोलंदाजाला समजवण्याचं काम इकडनं जरूर केलं जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये रवी भोईरच्या बॅटमधनं बॅक टू बॅकच्या 2 बॉल 2 सिक्सर आलेत. मैदानाच्या आतमध्ये रवी आता इकडनं आक्रमक होत असताना दिसलाय. बॅक टू बॅकचे 2 सिक्सर त्याने ठोकलेत. धावफलकाला आता नेऊन ठेवलंय ते म्हणजेच 17च्या घरामध्ये नेऊन ठेवलंय. 17 धावा धावफलकावर लागले जात आहेत. चला पंच दुसरा चेंडू द्यायचंय, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मॅच बॉल त्या ठिकाणी आलाय. सिक्सर हॅट्रिक वर आपण पाहताय स्पर्धेतील तिसरी सिक्सर हॅट्रिक पूर्ण खेळी जाईल का रवीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय, बॅटच्या वर लागलाय. त्या ठिकाणी संधी जरूर होती क्षेत्ररक्षकाकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटरला डगआउटला पाठवण्याची, परंतु ती संधी साधता आली नाहीये. दरम्यान इकडनं आपण पाहतायत एकदा वेथी एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जे ते आता 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 18 धावा धावफलकावर. आपण पाहताय सर्व टीमचा सिक्सर किंग आता स्ट्रायकिंग एंडला आलाय नितीन तरे. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. चेंडू डीप मध्ये जात आहे. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत.
एक धाव तिकडे पूर्ण केली जाते, एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजे 19च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत एकही बॅटर बाद झाला नाहीये. चांगलं संकेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक दमदार बॅटिंग लाईनअप टीम सरोली पाड्याकडे जरूर आहे. हा चेंडू गती इकडनं कमी करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु जास्त बाहेर पंचांच्या बाजूने वळतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन धावफलकावर ऍड होईल एक्स्ट्राच्या मदतीनं. धावफलक जे आहे ते आता जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 20च्या घरामध्ये 20 धावा धावफलकावर. चांगला समाचार या षटकामध्ये बॅटर्सने घेतलाय. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु लेन्स जर पाहिली तर खूप जास्त बाहेर होती. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूने वळतायत, पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. पंचांचं रिॲक्शन इकडनं पाहायला मिळतं. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. धावफलक आता 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. बॅटची एज आणि मैदानाच्या आतमध्ये आता मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. रवीला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. पहिला धक्का टीम सरोली पाडाला. रवी इज बॅक टू द डगआउट. चला, जर कोणतीही टीम जेवणाचं बाकी असेल तर जेवण स्टार्ट झालंय. आमच्या मान्यवर कक्षाच्या खाली अगदी त्या ठिकाणी आपण जेवण करून घ्यायचे. जेवणाचा लाभ आपण घ्यायचा आहे. आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स भादवड बी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा गावदेवी चषक 2026चा महासंग्राम ओरिजिनल 40+ नियमाअंतर्गत पार पडणारी स्पर्धा. गोलंदाजी मार्क वरने या टीमचा कीमॅन, टीमचा ऑलराऊंडर अर्थातच गोरख दिगाडकर आलाय आता गोलंदाजी मार्क वरनं. तर स्ट्रायकिंग एंडला टीम सरोली पाडाचा बाहुबली नितीन तरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेला बॅटर अर्थातच शिवा पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट गमावल्यानंतर सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सुंदर आहे. चेंडूला मिड ऑफ मधनं काढलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने धावफलक जे ते आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 21. 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. 22च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं खेचून मारायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. तिकडे सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्याही पद्धतीने केले जात नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगल डबलने धावफलकाला आता पुढे येण्याचं काम केलंय. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाज गोरख दिगारकडला, परंतु इकडनं चांगली गोलंदाजीची सुरुवात जरूर केली आहे गोलंदाजाने या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर होता. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा डिसिजन आलाय. अवांतर धाव या चेंडूवर देखील प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजे 24च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये जिकडनं आपण पाहिलं धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या 21. त्यानंतर या षटकामध्ये सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होतीये. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटनं फटका चांगला आहे. मिड ऑनच्या वर्ण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती इकडनं सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने धावफलकाला आता मात्र हलवार पद्धतीने पुढे येण्याचं काम केले. धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 25च्या घरामध्ये. 25 धावा धावफलकावर या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक झालंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शिवा पाटील आणि त्याच्या बरोबरीने नितीन तरे, दोन आक्रमक बॅटर जरूर आहेत. नेक्स्ट बॉल गती कमी केली आहे चेंडूची. कटर पद्धतीने चेंडू टाकला. तिकडे सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल डबल. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं सिंगल डबल, त्या सिंगल डबलचा इकडनं वापर केले जाते. धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. धावफलक जाऊन पोहोचले आता 26च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल बॅटच्या बाहेरच्या बाजूने चेंडू लागला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? धोकादायक प्रयत्न, परंतु थ्रो खराब आलाय. आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पडून पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला आता पुढे येण्याचं काम केलंय. धावफलक जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. 28 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत एका बाजूने टीम किरवली आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते सरवली पाडा.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी इकडनं जरूर आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. स्टेट बॅटनं फटका देखील तेवढा सुंदर आणि एका टप्प्या अखेरीस चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा दमदार दर्जेदार चौकार आलाय. यापुढे होणारा सामना दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. पहिल्या इनिंगची समाप्ती झाल्याबरोबर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. एका बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी आयोजित संघ. ज्या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे अर्थातच गावदेवी चषक बादवड बी आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन इकडनं गोलंदाजी मार्क करून सज्ज होत असताना रमेश बजागे आलेत. आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला या दरम्यान चेंडू फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इकडनं चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला आता मोठा धक्का बसलाय. फलंदाजाला जावं लागेल. शिवा पाटीलला डगआउटच्या श्रेयाला. नवीन फलंदाज दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक आक्रमक बॅटर जरूर आहे. सरोली टीम कडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्याचबरोबर एक किरवली कडे देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे. हे विसरून देखील चालणार नाहीये. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. परफेक्टली यॉर्कर. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूच्या विपक्षामध्ये. चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. टीम किरवली या मॅच मध्ये आता रंग भरताना दिसलीये. कारण पहिल्या षटकामध्ये जिकडे धावा 21 आल्या त्यानंतर 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्या. परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी. हा चेंडू आता बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आलाय फलंदाज दिलीप पाटीलच्या बॅट मधनं हा षटकार. सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 40च्या घरामध्ये. आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. कारण सिक्सर इकडनं जरूर आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील फुल टॉस आहे. आता हा बॉल थांबणार नाहीये. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा बिग हिट. दुसरा सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीने धावफलक जर इकडनं पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 46. हे 40च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले.
चला, जो खेळाडू आहे टीम सरोलीपाडाचा, आपण खेळाडू कक्षातून बाहेर यायचं नाहीये, नाहीतर आपल्या टीमला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. चला सरोलीपाडा टीम, आपल्याला जर पेनल्टीचा सामना करायचा नसेल तर या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. चला, कोणताही खेळाडू या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन करायचंय. चला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचंय. चला, जास्त वेळ खर्च करायची नाहीये, आपल्याला विनंती आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला येत असताना पाहतोय आपण. मिड ऑन मधनं चेंडू आलाय आता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, फक्त आणि फक्त सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं आता इकडनं झाली आहे तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तीन षटकांच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 47 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय दिलीप पाटील, ज्यानं जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला दर्शवली आहे, आणि गोलंदाजी मार्क वर्ण गेल्या सामन्यामध्ये ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, अर्थातच विनोद बजागे आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली लेन तिकडनं पाहायला मिळते. बॅटरला बीट करत असताना चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या आता वाढवावी लागेल, कारण एकंदरीत धावफलकावरती जर आपण विचार केला तर 47 धावा धावफलकावर लागले जात आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, स्ट्रेट बॅटनं फटका चांगला आहे. फटका किती चांगला आहे, फटका अगदी चांगला आहे, आणि आता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून जातोय. फ्लाय होऊन सीमा रेषा पार आला या बॉलवर हा षटकार. चला, खेळाडू कक्षामधून बाहेर यायचं नाहीये प्लीज. सरोली टीम, आपला विनंती, अथवा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र गती कमी केली आहे, चतुराई इकडनं दाखवली आहे. चांगला चेंडू आलाय, चेंडूची गती थोडीशी कमी केली. बॅटरला घाई होती या चेंडूवर आणखीन एक मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची, परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. चला, जेवणाची सोय झालेली आहे. ज्या टीम्स आपण जेवण बाकी असेल आपण जेवण करून घ्यायचंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र खेचलाय आडवा बॅटनं, आता थांबणार नाहीये. चेंडूला फेकून दिलंय दूर, कुठेतरी चेंडू जाऊन आदलतोय. सीमा रेषा पार आलाय षटकार. या सिक्सरच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजेच 59च्या घरामध्ये 59 रन, 59 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर लागले जात आहेत. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडले या षटकामध्ये देखील आक्रमण केले गेले. हा चेंडू चांगला आहे, बॅटच्या आतमध्ये लागलाय आणि सरळ एस्टनवर जाऊन धडकतोय. मैदानाच्या आतमध्ये आता मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज दिलीप पाटील इज अ बॅक टू द डगआउट.
शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी आहे. आपण पाहताय स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 2 सिक्सर जरूर आले, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी जरूर दर्शवली आहे गोलंदाजाने देखील. धावफलका जर विचार केला, धावफलक एकंदरीत आपण पाहतायत 59च्या घरामध्ये आहे. एखादा मोठा फटका आला तर मोठी धावसंख्या अजून होताना दिसेल, परंतु एखादा निर्धाव चेंडू इकडनं अपेक्षा क्षेत्ररक्षण करणारा संघ करताना दिसेल या मॅच मध्ये. नवीन फलंदाज भोलेनाथ पाटील आलेत. चांगली बॅटिंग भोलेनाथ पाटील यांच्याकडे देखील जरूर आहे. शेवटचा चेंडू इकडनं कव्हर ड्राईव्ह करत असताना चेंडू डीप मध्ये चाललाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटर्सचा 2 धावा पडून पूर्ण केले जात आहेत का? चला तिसऱ्या पंचांकडे इकडनं रेफर केले गेले पंचांच्या माध्यमातून. बॅटर त्या ठिकाणी सेफ ओपन क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. धावफलकावरती धावा आपण पाहतायत 61 आणि 62चं टार्गेट आता समोर सेट केलं गेलंय. चला लगेच सरवली पाटा टीम आपल्या विनंती असणार आहे आपण क्षेत्ररक्षण करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघांमध्ये आपण करून घेतोय नाणेफेकी. एका बाजूने टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल आयोजक संघ अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी. चला दोन्ही कर्णधार आपल्या विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं त्वरित. या ठिकाणी आपण पाहतायत ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचे कर्णधार उपस्थित झाले. त्यांच्या समवेत आपण पाहतायत बादवड बी टीमचे देखील कर्णधार उपस्थित झालेत. एका बाजूने आयोजक संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत पाहुणा संघ आला या ठिकाणी दाखल झालाय. साईनाथजी बुवा साहेब आपल्या विनंती आपण यायचंय. साईनाथजी बुवा आपल्या विनंती आहे साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. आणि प्रदीपजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील यायचंय. आपण पाहतायत स्वर्गीय कैलासवासी बालारामजी बाळूतरे स्मृती टॉस बॉक्स दिलीपजी अप्पा नाईक साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण यायचं या ठिकाणी. त्यांच्या शुभ हस्ते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेतोय. आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स बादवड टीमचे बी टीमचे अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेतोय. एका बाजूने बादवड टीम दुसऱ्या बाजूने आमनेपाडा टीम. टॉस कोणत्या संघाचा कर्णधार करणार? नाणेफेकीचा कॉल आमनेपाडा टीमचा कर्णधार करतोय. हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी आपण पाहतायत टेल आलंय. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकला टीम बादवड बी टीमनं. मान्यवर कक्षांना मान्यवर पाहुण्या विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं, परंतु आपण या ठिकाणी ड्रिंक्स देतोय. दोन्ही टीमच्या कर्णधारांना ज्या ड्रिंक्स आहेत त्या आपण या ठिकाणी देतोय दोन्ही टीमच्या कर्णधारांना. आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतायत दोन्ही टीमच्या कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे आणि मॅचला त्वरित सुरुवात होईल. आपण दोन्ही कॅप्टन्सना इकडनं निर्णय कळवायचे टीम आणि आपण पाहतायत नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम बादवड बी आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण पाहतायत बॅटिंग करण्याकरिता आमनेपाडा टीमला इकडनं प्राचारित केलं जात आहे. चला जाऊया समोरच्या कक्षामध्ये.
विजयजी पाटील साहेब, आपल्या विनंती आहे विजयजी पाटील साहेब, विजयजी पाटील साहेब. चला जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट जे सेट केले पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहतायत 61 धावा धावफलकावर लावले गेलेत. 62 टार्गेट समोर सेट केले. या 62 धावांच्या टार्गेटचा पाठलाग इकडनं कशा पद्धतीने केले जाईल. सलामीची जोडी आपण पाहतायत स्ट्रायकिंग एंडला मनोहर बजागे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गणेश भंडारी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. इकडनं आता काय घडलंय, मधली एसटी उखडली गेली आहे आणि फलंदाजाला पाठवलं जात आहे तंबूच्या आश्रयाला शून्याचा चष्मा घालून. आपण पाहतायत बादवडगावचे उद्योगपती रघुनाथजी शंभू म्हात्रे साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये एक शाही सन्मान करून घेतोय. मान्यवर कक्षामध्ये साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शाही सन्मान इकडनं पार पडत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतायत गणेश बजागे आलेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर टीम किरवलीकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या अनुषंगानं या धावा तेवढ्या मोठ्या नाही आहेत. 62चं टार्गेट आहे आणि 62च्या टार्गेटचा कशा पद्धतीने इकडनं पाठलाग केला जाईल. पहिल्या बॉलवर इकडनं विकेट जरूर आली. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतमध्ये लागला, चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केले परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. तिकडे सिंगल धाव पूर्ण केली. पाहता पाहता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जातीये. 2 धावांच्या मदतीने धाव फलकाला आता नेऊन ठेवलंय. ते म्हणजे 2च्या घरामध्ये. इकडनं श्री गणेश होत असताना आपण पाहतायत साईनाथजी नाईक साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. चला मॅच ऑन करायची. नक्कीच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. पंचांच्या माध्यमातून तिसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. त्या ठिकाणी आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या टीमने आक्षेप घेतलाय. बॉलिंग करणाऱ्या संघावर आपण पाहतायत गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. पंच चला मैदानाच्या आतमध्ये इकडनं गोलंदाजी ऍक्शनवर इकडनं आक्षेप घेतला गेला. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी चुकी घडली आहे. जेल ड्रॉप झाला. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरा देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिकडनं दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का. 2 धावा सहजरित्या दोन्ही बॅटर्स इकडनं पळून पूर्ण करतायत.
2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 4च्या घरामध्ये 4 धावा धावफलकावर. दोन धावा आल्यात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आता पाहायला मिळतीये. हा चेंडू देखील चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. जबरदस्त लेन पाहायला मिळतीये. चेंडू सरळ निघून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इकडनं पाहायला मिळतीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळतीये. हा चेंडू देखील जबरदस्त लेन पकडून आता गोलंदाजी केली जाते. पिचिंग प्रॉपरली जर इकडनं पाहिली तर ऑफ स्टंपवर पिचिंग पाहायला मिळतीये. फलंदाजापासून दूर ठेवण्याचं काम केलंय. फलंदाजाला इकडनं प्राचारित केलं झालंय मोठे फटके खेळण्याकरिता, परंतु त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने यश येत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आता पाहायला मिळतीये. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत ते म्हणजे 4. फलंदाज बाद झालाय 1. चला आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आपण सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत संदीप नेट चे मालक प्रोप्रायटर अर्थातच प्रदीपजी पाटील साहेब मध्ये उपस्थित. साहेबांचा आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. आपण पाहतायत साहेबांचा सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पडत असताना मायाची उप देणारी शॉल संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडत असताना आपण पाहतायत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित बादवड गावचे समाजसेवक अर्थातच जयू नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर कक्षामध्ये योगेशजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. योगेशजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेतोय. त्यांच्या बंधूंच्या शुभ हस्ते अर्थात संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. मायेची उप देणारी शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जाते. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. वेल जजमेंट, वेल कॅच, जबरदस्त झेल आणि फलंदाजीच्या पारीचा अंत. आता डगआउटच्या आसऱ्याला जावे लागेल बॅटरला. बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत गोलंदाजी मार्क करून आपण प्रभाकर पाटील यांना पाहतायत. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला. आपण पाहतायत दिलीप पाटील त्या ठिकाणी डीप मध्ये होते. त्यांच्या माध्यमातून चांगला सॉफ्ट डिसमिसल झेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आता गोरख दिगाडकर या टीमचा कीमॅन. आता कीमॅनला कडक बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. हा चेंडू सोडून देतात आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर आहे. अवांतर धाव आली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचेल. 5च्या घरामध्ये फायर अँड ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू देखील बाहेर होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न इकडनं जरूर केला गेलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटला.
गाडकर ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर आलाय. षटकार ठोकत असताना आता मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू सोडून देत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप. दबाव आता गोलंदाजावर आलाय. गोरख दिगाडकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत खतऱ्याची घंटी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी जरूर वाजत राहील, कारण मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंगसाठी त्याला देखील ओळखलं जातं. हा चेंडू मात्र बॅटची बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू चाललाय नॉन स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल. सीमारेषा पार आलाय. इकडनं या बॉलवर हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. हा चेंडू देखील सोडून देत आहेत. एक्स्ट्रा रन या मॅच मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता एक्स्ट्रा धावा यायला सुरुवात झाली आहे, कारण आपण पाहतायत फलंदाज गोरख दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग मूड मध्ये आलेत. या बॉलवर फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या रेंजच्या बाहेर. इकडनं चेंडू पडला जातोय नो मॅन स्लँड मध्ये. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स कडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजेच 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट बॉल फटका हा चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षकाकडे आता कोणतीही संधी नाहीये. चेंडू निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा क्लासिकल स्ट्रोक. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. गोरख दिगाडकर इज ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये आता सरवली पाटा टीमचं टेन्शन वाढलंय, कारण मैदानाच्या आतमध्ये गोरख नावाचा ग्रेट बॅटर आता ग्रेट बॅटिंग करताना दिसलाय. आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंगसाठी आपण पाहतायत विनोद बजागे आलेत. त्यांनी देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅच मध्ये जरूर केली आहे. ज्या डावखुऱ्या त्याच्या बॅटरने चांगली बॅटिंग गेल्या मॅच मध्ये जरूर केली होती तेच आता बॅटिंग साठी आलेत. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क पूर्ण या टीमचा अनुभवी गोलंदाज अर्थातच भोलेनाथ पाटील आलेत. चला मॅच ऑन करायची. पंच जास्त वेळ खर्च करायचा नाही आपल्या विनंती आहे. स्ट्रायकिंग एंडला विनोद आणि गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहतायत भोलेनाथ पाटील. एक चांगलं बॅटल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगत असताना पाहायला मिळतीये. उलटॉस चेंडूवर बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये चाललाय भरपूर वेगानं. क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग करतायत. त्वरित लगेच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलंय. दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जे ते आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजे 26च्या घरामध्ये. 26 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल स्टेट बॅटनं फटका किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु बनतील प्रेक्षक. आलाय बॅटर विनोद बजागेच्या बॅटमधनं हा बिग हिट सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आता दुधारी तलवार दोन्ही बाजूने आक्रमण होत असताना पाहायला मिळतोय.
षटकार आलाय बॅटरच्या माध्यमातून. आपण पाहतायत विनोद बजागेच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 32च्या घरामध्ये 62चं टार्गेट आहे. हा चेंडू मात्र इकडनं फाईन खेळण्याचा प्रयत्न, डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या बाजूने वळतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. धाव इकडनं अवांतर पाहायला मिळतीये. अवांतरच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 33 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. तिसरे पंचांची भूमिका इकडनं जर पार पाडायची असेल, तिसरे पंच हवे असतील तर पंच तो निर्णय घेऊ शकतायत. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र बॅटच्या आतमध्ये लागलाय. तिकडे एक धाव घेण्याची संधी जरूर होती दोन्ही बॅटर्सकडे आणि अगदी सहजरित्या सिंगल धाव पूर्ण केली जातीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 34 34च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 34 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला आता आला या टीमचा हिटमॅन गोरख दिगाडकर, ज्याच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आहे. शेवटपर्यंत जर गौरख दिगाडकर राहिले तर मॅच जरूर सरोलीपाडा टीमच्या खिशामधून नेताना दिसतील, कारण चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी देखील दर्शवली आहे. भोलेनाथ पाटील. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र बॅटनं पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत. दूरवर पाठवलाय. गौरख दिगाडकर ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा सिक्सर. स्पेशल. हॅलो हॅलो. आपण पाहतायत पादवडगावचे शाखा प्रमुख अर्थातच सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम साहेब, मोस्ट वेलकम आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 42 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 42 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर खाली राहतो, झपाट्याने चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतात ते म्हणजेच 42 42 धावा धावफलकावर. आता शेवटचे 6 बॉल. इकडनं गरज आहे ती म्हणजेच 20ची. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये आलाय. एका बाजूने टीम पाहायला मिळते ती म्हणजेच किरवली आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते ती म्हणजेच बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम. एका बाजूने जय सावरीदेव किरवली आणि दुसऱ्या बाजूने बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम. काय मॅच रंगली जातीये. शेवटचे 6 बॉल आणि आता 20ची गरज आहे. सामना कोणी जिंकू द्या, परंतु प्रेक्षकांची मने या सामन्याने जरूर जिंकली आहेत. नक्कीच आपण पाहतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता देखील या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे. त्या अनुषंगाने या मॅच मध्ये देखील एक जबरदस्त कॅच दिलीप पाटीलने पकडला. आपण पाहिलं चांगले एफर्ट, चांगला झेल जो क्षेत्ररक्षक पकडेल त्याच्याकरिता देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक. शेवटचं षटक. आता शेवटचे 6 बॉल आणि इकडनं धावांची गरज आहे ती म्हणजेच 20.
शेवटच्या षटकाकरिता आता आपण पाहतायत अनिल पाटील गोलंदाजी मार्कवरून आलेत. शेवटचे 6 बॉल, आता 20 ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. किरवली की सरवली पाडा. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू, वॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते पहिल्याच बॉलवर, अक्षरशः बॅटरला खोलून ठेवलंय. निर्धाव चेंडू आलाय. डॉटनं आता सुरुवात केली आहे या शेवटच्या षटकाची. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू तर इकडनं डॉट आलाय. हा चेंडू देखील जबरदस्त आहे. एसटी रक्षक हलकीशी चुका करताना जरूर दिसले. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पंच आता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. या तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी डिसिजन काय येईल. आणि बॅटर सेफ पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. आता शेवटचे या चेंडूवर आलेत फक्त आणि फक्त एक धाव. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. स्ट्रायकिंग एंडला गौरव दिगाडकर आणि धावांची गरज आहे 19. 4 चेंडू 19 इक्वेशन. मॅच इकडनं आता रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. पहिले 2 चेंडू जिकडे इकडनं चांगले आले, त्या अनुषंगानं आता बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅकफुटला जरूर आहे, परंतु सामना संपला नाहीये. कारण गौरव दिगाडकर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, उपस्थित आहे. शेवटचे चेंडू इकडनं शिल्लक आहेत, ते म्हणजेच 4 धावांची गरज आहे. 19. 4-19 समीकरण. चला मॅच स्टार्ट करायची. पंच जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम. चार बॉल 19 धावा. हा चेंडू अडवा बॅटनं पूल केलाय आणि बॉलला गुल केलंय. सीमा रेषा पार. गौरव दिगाडकर सांगतोय सामना अजून संपला नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये किरवलीचा वंडर बॉय अजून मीटिंग करायची नाहीये. टीम सरुलीपाडा टीम मीटिंग करायची नाहीये, आपल्याला विनंती आहे. आता शेवटचे 3 बॉल, 13 ची गरज. सामना रंगतदार स्थितीकडे चाललाय. रंगतदार स्थितीकडे वाटचाल करणारा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, हृदयाची धगधग वाढवणारा सामना. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चषक आपण पाहतायत. बादवड बी सध्याच्या घडीला इकडनं रंगत असताना शेवटचे चेंडू इकडनं शिल्लक आहेत, ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 13. 3-13चं इक्वेशन. चला मॅच स्पीडअप करायचे. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. शेवटचे 3 बॉल 13 धावा. इक्वेशन आता इकडनं थोडंसं टप होत चाललंय दोन्ही टीम करिता. प्रत्येक चेंडू समीकरण वेगळं पाहायला मिळेल. हा चेंडू इकडनं काय घडलंय, डाऊन द लेग. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा इशारा आला, एक्स्ट्रा रन आली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 50च्या घरामध्ये. आता 12चं इक्वेशन. 2-12, 3-12. उलटा चेंडू मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. गॅप मध्ये चेंडू चालला, एकदा पूर्ण झालीये.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेला त्या ठिकाणी आणि इकडनं या चेंडूवर धाव आता फक्त आणि फक्त प्राप्त होईल ती म्हणजेच 1. आणि आता गौरव दिगाडकर राहील नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला सरोली टीम आपण टीम मीटिंग करायची नाहीये. सरोली पाडा टीम आपण टीम मीटिंग कोणत्याही पद्धतीने करायची नाहीये. टीम सरोली पाडा आपण टीम मीटिंग करायची नाहीये. आपण कोणत्याही पद्धतीची टीम मीटिंग करायची नाहीये. आपल्याला विनंती आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आता शेवटचे 2 बॉल 12ची गरज. सामना कोणीही जिंकून द्या परंतु प्रेक्षकांची मनं या सामन्याने जरूर जिंकली आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण आयोजक संघाला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत बादवड बी गावदेवी स्पोर्ट्स बादवड बी एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच तेवढाच दिग्गज संघ अर्थातच ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिला तर एकंदरीत बादवड टीमने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता इकडनं आपण पाहतायत आमनेपाडा टीमला प्रचारित केलंय. शेवटचे 2 बॉल 12ची गरज. एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये गरमी अजून वाढताना दिसेल. 2 बॉल 12 धावा. 2 चेंडू 11ची गरज आहे. आपण पाहताय सिंगल धाव आली आहे. शेवटचे 2 बॉल 11 धावांची गरज आहे. हा चेंडू फटका हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता इकडनं चुकी घडली होती जरूर परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. शेवटचा बॉल आणि आता 11 धावेची गरज. कोणत्याही संघाने जेवणाचा लाभ घेतल्याशिवाय घरी जायचं नाहीये. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. सर्व टीम्स ज्या टीम जेवले नसतील आपण जेवण करून घ्यायचंय. नवीन फलंदाज संजय बजागे शेवटचा चेंडू खेळण्याकरिता आलेत. इकडनं मॅच सरोलीपाडा टीमचा गोलंदाजच गमावू शकतो जर इकडनं गमवायचा असेल तर. शेवटचा आता इकडनं चेंडू शिल्लक आहे. 1 धावांची गरज आहे. 11-11चं इक्वेशन. गौरव दिगाडकरनं जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये जरूर केली परंतु शेवटच्या क्षणाला येत असताना तिकडे थोड्याफार चुका. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय टीम सरोलीपाडानं. शेवटचा 1 बॉल आता धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. 1 बॉल 11चं इक्वेशन. चला मॅच ऑन करायचे. पंच मॅच ऑन करायची आपल्या विनंती आहे. चला टाइम खूप जास्त वाया जातो. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण खूप जास्त वेळ घेत आहेत. चला मॅच ऑन करायची प्लीज. शेवटचा चेंडू आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय. आपण पाहतायत टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमनं आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच करिता इकडनं दाखल झालेत. सेमी फायनलचे दरवाजे इकडनं उघडले टीम सरोलीपाडा टीमनं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत ज्याच्या नावावर जातोय ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना ज्यानं वैयक्तिक धावा बनवल्या 25 त्याच्या बॅटिंग मध्ये 4 सिक्सर आपण पाहिले. या मॅचचा हिरो दिलीप पाटील. षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सन्माननीय सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी
जी आम्हाला प्रदान झालेली आहे, स्पॉन्सर झालेली आहे. सन्मान्य योगेश पालाराम तरे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण, तसेच मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच अशा सर्व ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सन्माननीय योगेशजी तरे साहेबांच्या माध्यमातून